मोठं बड्डे सेलिब्रेशन, डेकोरेशन, बलून्स हे सगळं करता आलं असतं, पण आम्ही निवडलं काहीतरी वेगळंच. आस्थाचा पहिला बड्डे आम्ही सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं छत्रपती शिवरायांच्या इतिहासात, त्या मातीमध्ये जिथं स्वाभिमान अजूनही जिवंत आहे. तर आम्ही गेलो होतो आस्थाचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी सह्याद्रीच्या कुशीत उभ्या असलेल्या प्रतापगड किल्ल्यावर. हा फक्त दगडाचा किल्ला नाही, तर इथे शिवरायांचा इतिहास अजूनही जिवंत आहे. प्रवास प्रतापगडाचा होता, पण रस्त्यामध्ये कॉलेज दिसलं आणि आठवणींनी पुन्हा त्या जुन्या दिवसांकडे नेलं. वीकेंडमुळे ट्रॅफिक भरपूर लागलं होतं. बर्थडे गर्लला झोपवण्याची जबाबदारी आज तिच्या दीदीने घेतली होती. दोघींचा छान मागे मस्त दंगा चालू होता. गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आणि नजरा थेट थांबल्या ताजी काकडी, आंबट गोड करवंद, तिखट मीठ लावलेल्या कैऱ्या अशा रानमेव्यावर. ते गडावर एक खरी वानरसेना असतेच. इथे आम्ही इतिहास बघण्यामध्ये गुंग होतो आणि एका माकडाने आपलं युद्ध जिंकून टाकलं. एका लहान मुलाच्या हातातलं आईस्क्रीम हिसकावून घेतलं आणि मस्तपैकी झाडावर जाऊन ते खात बसलं. माझ्या लेकीने तिच्या महत्त्वाच्या दिवशी गडाच्या पायरीवर नतमस्तक होऊन तिचं पहिलं पाऊल टाकलं होतं. वर चढत असताना छोटे मोठे बरेच हॉटेल्स लागत होते. तिथलं पिठलं भाकरी, भरीत भाकरी, थालीपीठ आणि मसाला ताक विशेष प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे तिथं सगळं चुलीवरचं मिळतं. गडावर पोहोचल्यानंतर महाराजांच्या पुतळ्यासमोर जेव्हा उभे राहिलो तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला. कारण तो फक्त महाराजांचा पुतळा नव्हता, तर अख्ख्या स्वराज्याचा अभिमान उभा होता. घरामध्ये महाराजांच्या शिवराज्याभिषेकाच्या फोटोला मुजरा करणारी माझी आस्था इथेही महाराजांना मुजरा करायला विसरली नाही. पुढे भवानी मंदिर, हनुमान मंदिर आणि स्वयंभू केदारेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. हे तेच मंदिर आहे जिथं शिवरायांनी अफजल खानाला भेटायला जाताना अभिषेक केलेला होता. गडाच्या तटावर उभं राहिल्यानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगा या अशा काहीशा दिसत होत्या, ज्यांनी कधी एकेकाळी हर हर महादेवची गर्जना किती जवळून ऐकली असेल ना. आणि अशा प्रकारे आस्थाचा पहिला बड्डे गड किल्ल्यांच्या साक्षीने आणि महाराजांच्या प्रेरणेने कायमचा खास बनला.